ते नकारात्मक निगेटिव्ह फीडबॅक गेलेले होते आणि त्याच्यामुळे सदानंद दातेंनी ती बदली अक्षय सोनवणेंची बदली केली. आपली लोकशाही आहे, आपलं संविधान आहे, आपला कायदा आहे, तो किती मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये किती सौंदर्य आहे. म्हणजे कुणीही स्वतःला संविधानापेक्षा मोठा समजत असेल, कुणीही स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजत असेल, तर लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने असं स्वतःला मोठे समजणाऱ्या व्यक्तीला ताळ्यावर आणता येतं, जमिनीवर आणता येतं, याचं हे अत्यंत चांगलं असं उदाहरण आहे. या अक्षय सोनावणेने तुम्हाला सांगतो, त्या म्हणजे दहिवडीमध्ये असताना आणि आता मसवडमध्ये असताना अक्षरशः हैदोस घातला होता. निवडणुकांच्या काळामध्ये तो अतिशय बेकायदा वागत होता. मान खटावमध्ये सगळ्यांना वाटायचं, की बाबा हा इतका मजबूत माणूस आहे अक्षय सोनवणे, त्याची बदली होऊ शकत नाही. त्याचं कुणीच काही बिघडवू शकत नाही, कारण त्याला ग्रामविकास मंत्र्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे त्याचं काहीही होणार नाही. त्याचीही तिथून जायची बिलकुल इच्छा नव्हती. ते जणू काही मंत्र्या वाचून करमत नाही आणि मला हेच मंत्री पाहिजेत, की काय असं त्यांचा हेका असावा म्हणून त्यांनी सोलापूरमध्ये बदली करून घेतली. आणि मंत्र्यांनी काही सांगितलं तर तो वाटेल तो काहीही करतो. तर सोलापूरच्या जनतेला माझं सांगणं आहे, की तुम्ही सावध राहा. ते कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये येतायत ते बघा. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की मी आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करत असतो. परंतु अ, टीका याच्यासाठी करत असतो, की त्यांची जी चुकीची कामं आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी टीका करत असतो आणि संविधानानुसार मला तो दिलेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्यानुसार मी त्यांच्यावर टीका करत असतो. परंतु देवेंद्र फडणवीस अनेकदा काही चांगलीही कामं करतात. तर त्यांनी एक चांगलं केलेलं काम कुठलं? तर आपल्या महाराष्ट्राचे जे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते. तर सदानंद दाते यांच्यासारखा अतिशय चांगला आय-पी-एस ऑफिसर, देशभक्त आय-पी-एस ऑफिसर पोलीस महासंचालक या पदावर आणलेला आहे. तर हे जे सदानंद दाते जे आहेत ना, तर ते देशभक्त का आहेत? म्हणजे इतर पोलीस अधिकारी नाहीत का देशभक्त? तर आहेत. सगळेच पोलीस अधिकारी देशभक्त आहेत किंवा नाहीत ह्याच्या व्याख्या वेगवेगळ्या ठरू शकतात. परंतु सदानंद दाते जे आहेत ना, ते फार वेगळे देशभक्त आहेत. याचं कारण तुम्हाला अनेक जणांना माहीत असेल, की आपल्या मुंबईवर जो 26/11चा जो अतिरेकी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून 8-10 अतिरेकी आले होते मुंबईमध्ये, कसाब आणि वगैरे ते सगळे. तर त्यांनी या मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी मी लोकसत्तामध्ये पत्रकार होतो. लोकसत्तामध्ये मी आमचं नरिमन पॉइंटला आमचं कार्यालय होतं आणि तो जो हल्ला आहे, तो मी सुद्धा स्वतः कव्हर केला होता. ओबेरॉय हॉटेल आणि ताज हॉटेल त्या ठिकाणी मी त्याचं वार्तांकन केलेलं होतं. माझ्या डोळ्यांनी अनेक घटना पाहिलेल्या होत्या. तर त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, की आपले काही पोलीस अधिकारी शहीद झाले होते. याच्यामध्ये अशोक कामटे, साळसकर आणि हेमंत करकरे हे ऑफिसर शहीद झाले होते. त्याच्यानंतर तुकाराम ओंबळे आणि अन्य काही पोलीस असतील किंवा एन-एस-जीचे काही जवान बी शहीद झाले होते. तर त्यावेळी त्या अतिरेक्यांचा मुकाबला आताचे जे आपले सदानंद दाते आहेत यांनी सुद्धा केला होता. जे सी-एस-टी स्थानकामधून जे अतिरेकी तिथून बाहेर आले टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीकडून आणि कामा हॉस्पिटलच्या तिथं आले होते. तर त्यावेळी त्या कामा हॉस्पिटलच्या तिथं साळसकर, अशोक कामटे आणि सदानंद दाते यांनी मुकाबला केला होता. त्या अतिरेकी कारवाया थोपवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये अ, अ, अशोक कामटे, त्याच्यानंतर साळसकर वगैरे शहीद झाले. परंतु सदानंद दातेंना सुद्धा त्यावेळी गोळी लागलेली होती आणि गोळी लागल्यानंतर त्यांना तिथल्याच रुग्णालयामध्ये कामा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार त्यांनी घेतलेले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते आणि सुदैवाने ते त्याच्यातून बचावले. तर अशा प्रकारचे हे सदानंद दाते आहेत, हे देशभक्त आहेत आणि खरेखुरे देशभक्त आहेत. याचा तमाम मराठी लोकांना किंबहुना देशभरातील सगळ्यांना अभिमान वाटावा असंच त्यांचं ते त्यावेळचं कर्तृत्व होतं. सुदैवाने ते त्याच्यातून सुखरूप बरे झाले. नंतर पोलीस सेवेमध्ये ते पुढे कार्यरत झाले आणि त्यानंतर आता ते राज्याचे पोलीस महासंचालक झालेले आहेत आणि अशा देशभक्ताला देवेंद्र फडणवीस यांनी महासंचालक बनवलं म्हणून त्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे.
आता विषय असा आहे की तुम्ही सगळेजण म्हणाल की हे आताच सांगण्यामागचं कारण का? हे जे देशभक्त सदानंद दाते साहेब आहेत, तर यांच्या समोर एक विषय आला होता, एक तक्रार आली होती आणि ती तक्रार अशी होती की सातारा जिल्ह्यातील मान खटाव तालुक्यातील अ, म्हसवड पोलीस ठाण्याचे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्यांचं नाव आहे अक्षय सोनवणे. ते अत्यंत मुजोर असा अधिकारी आहे. तर त्या अधिकाऱ्यांची तक्रार आली होती. तक्रार काय आली होती? तर हे जे अक्षय सोनवणे आहे, यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती. ती बदली कोणी केली होती? तर ती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी. तर यांनी ती बदली केली होती. म्हसवडवरून त्यांची बदली झाली होती कोल्हापूरला. परंतु हे जे अक्षय सोनवणे आहेत, यांना राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांचा वरदहस्त होता आणि त्या वरदहस्तामुळे ती कोल्हापूरला झालेली बदली एकाच दिवसात रद्दबातल झाली. कारण अ, हे जे अक्षय सोनवणे आहेत, त्यांना दांडगा असा वरदहस्त असल्यामुळे त्या वरदहस्तामुळे त्यांची ती बदली थांबली गेली एकाच दिवसात. मग ती बदली थांबल्यानंतर काही लोकांनी म्हणजे त्या मान खटावमध्ये अक्षय सोनवणेंसारखे जे अधिकारी आहेत, मुजोर अधिकारी आहेत, जे सर्वसामान्यांना त्रास देतात, छळतात. तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एक चळवळ उभी राहिलेली आहे. ते चळवळीतले ती लोकं आंदोलन करतात, संविधानाच्या मार्गाने आंदोलन करतात, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आंदोलन करतात, संविधान वाचन आंदोलन करतात. तर त्याच्यामध्ये कोण-कोण आहेत? तर ते आहेत महेश करचे आहेत, प्रसाद ओंबासे आहेत, त्याच्यानंतर दडस म्हणून एक जण आहेत आणि त्यांच्या सोबतीला असे बरेच जण आहेत. तर ते जे महेश करचे आहेत, त्यांनी थेट सदानंद दाते यांना तक्रार केली. कुणाची? तर अक्षय सोनवणे यांची तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्या तक्रारीची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे. तर ते विषयच असा आहे की म्हणजे त्या तक्रारीमधला विषय काय म्हटलं आहे बघा, म्हसवड पोलीस ठाण्याचे वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक असं अक्षय सोनवणे यांच्या बदली स्थगिती प्रकरणातील गौड बंगालाबाबत तसेच म्हसवड परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबत. तर हे पत्र त्यांनी सदानंद दाते यांना लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाच्या तक्रारी केल्या होत्या. 3 प्रकरणं सांगितली होती. पहिली तक्रार त्यांनी अशी केली होती, की त्याच्यामध्ये असं सांगितलं, की बाबा हे जे अक्षय सोनवणे आहेत, ते प्रसिद्धीसाठी काहीही अतिशयोक्तीपूर्ण काहीही कारवाया करतात आणि त्यांनी अक्षय सोनवणे यांनी एका अल्पवयीन मुलाची धिंड काढली होती आणि तो मुलगा खरं तर त्याने जिल्हा स्तरावर त्याच्यानंतर राज्य स्तरावर कबड्डी या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्या अशा या मुलाला, अल्पवयीन मुलाला एखाद्या दरोडेखोराप्रमाणे, एखाद्या अतिरेक्याप्रमाणे त्याची धिंड काढली होती म्हसवड या गावातून. तर ही तक्रार, हे पहिली तक्रार, त्या तक्रारीमध्ये हे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे, की म्हसवड पोलीस ठाण्यामधील एक हवालदार आहेत, एक महिला हवालदार, त्यांनी लाच मागितली होती आणि त्याच्यावर सातारा एसीबीने कारवाई केलेली होती. तर ती कारवाई होऊ नये म्हणून सुद्धा या अक्षय सोनवणेंनी बरेच खटाटोप केले होते, बरेच उपद्व्याप केले होते. तर तशी एक अशीच एक तक्रार आहे. तिसरी जी तक्रार आहे ती माझी आहे, तुषार खरात पत्रकार यांची. तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, की दहिवडी आणि म्हसवड या पोलीस ठाण्यामध्ये माझ्या विरोधात म्हणजे तुषार खरात यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले होते आणि त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जामीन देताना न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे या तपासाबद्दलच. असे हे 3 मुद्दे, गंभीर हे 3 मुद्दे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर असं एक चौथा मुद्दा असाही त्याच्यात नमूद केलेला आहे, की यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे काय आहे, की हे जे अक्षय सोनवणे आहेत, हे पूर्वी फलटणला होते, त्याच्यानंतर दहिवडीला होते, त्याच्यानंतर आता म्हसवडला आहेत, सातारलाही काही काळ होते. म्हणजे जवळजवळ 8-10 वर्षांपासून अधिक काळ ते सातारा जिल्ह्यातच आहेत. तर हे जो पोलीस अधिनियम आहे त्याचा हा भंग आहे. तर हा भंग करून त्यांना अनेक दिवसांपासून तिथं कार्यरत ठेवलेलं आहे. आता हे पत्र गेल्यानंतर आणि त्याच्यामध्ये ह्या तक्रारी गेल्यानंतर सदानंद दातेंनी त्यांची पुन्हा बदली करण्याचा निर्णय घेतला. तर
आता कल्पना करा की अक्षय सोनवणे यांची अगोदर झालेली बदली एकाच दिवसात स्थगिती मिळाली. तर ती स्थगिती म्हणजे कोल्हापूरच्या आयजींनी जी बदली केली होती ती त्याला लगेच स्थगिती मिळवली. तर ही स्थगिती कशी मिळवली असेल? तर जे काही अक्षय सोनवणेंना वरद असतं हे ज्या मंत्र्यांचा, त्या मंत्र्यांचा काही फोन गेला असेल कोल्हापूरच्या आयजींना. त्याच्यामुळे ती बदली स्थगित झाली असेल. हे म्हणजे काय त्यासाठी कुठल्या विद्वानांची गरज नाही हे आपण समजू शकतो. आता जे मंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी ही बदली थांबवावी, देवेंद्र फडणवीसांनी ही बदली थांबवावी म्हणून संबंधित मंत्र्यांनी 100% प्रयत्न केलेच असतील. परंतु तरीही ती बदली थांबली गेली नाही. का थांबली गेली नाही? तर माझं यातील असं एक निरीक्षण आहे किंवा एक तर्क आहे की कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी सदानंद दातेंना सांगितलंही असेल की हे जे अक्षय सोनवणे आहेत त्यांना मसवडमध्येच ठेवा, त्यांची काही बदली करू नका, असं कदाचित सांगितलं असेल. परंतु मला असं वाटतंय की सदानंद दाते देवेंद्र फडणवीसांना असे म्हणाले असावेत की साहेब, हे जे अक्षय सोनवणे आहेत यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्याविषयी अतिशय गंभीर तक्रारी आहेत. लोक त्यांच्याविषयी आंदोलनं करतायत आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तीला म्हणजे अक्षय सोनवणेला तिथं ठेवणं योग्य नाही, असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असेल. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. जर सदानंद दातेंना सांगितलं की तुम्ही नाही काही असू द्या परंतु तुम्ही त्यांची बदली थांबवा असं जर सांगितलं तर सदानंद दातेंनी ती बदली त्यानंतरही थांबवली असती. परंतु लक्षात घ्या बांधवांनो, सदानंद दाते हे काय साधेसुधे पोलीस अधिकारी नाहीत. मी तुम्हाला सांगितलं तसं ते देशभक्त आहेत. आणि एका देशभक्त अधिकाऱ्याने असं म्हणणं की संबंधित अधिकाऱ्याला म्हणजे अक्षय सोनवणेंना तिथं ठेवणं योग्य नाही, असं कदाचित सांगितलं असावं देवेंद्र फडणवीसांना. आणि सदानंद दातेसारख्या इतक्या चांगल्या अधिकाऱ्याचा शब्द देवेंद्र फडणवीस कधीही खाली पडू देणार नाहीत किंवा त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस अजिबात इंटरफेअर करणार नाहीत, असं माझा तर्क आहे आणि असा माझा अंदाज आहे. तर राहिला मुद्दा की अक्षय सोनवणेंचं हे जे प्रकरण आहे ते थेट पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत पोहोचलं. तर या बाबीचा अक्षय सोनवणेंनी गांभीर्याने आणि अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की आपण एवढे छोट्या पातळीवरचे अधिकारी आहोत. आपल्यासारख्या छोट्या अधिकाऱ्याचा प्रकरण पोलीस महासंचालकांपर्यंत जातं. पोलीस संचालक आपल्याविषयी नकारात्मक आहेत. सदानंद दाते सारख्या देशभक्त पोलीस अधिकाऱ्यापर्यंत आपलं प्रकरण जाणं आणि त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये आपल्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होणं हे अक्षय सोनवणेंसाठी प्रचंड नामुष्कीची बाब आहे. लक्षात घ्या, सदानंद दाते यांनी ती काय अक्षय सोनवणेंची जी काही बदली करायचा निर्णय घेतला तो ह्या पत्रावर नाही घेतलेला. त्यांनी त्यांची चौकशी सुद्धा केली. त्यांनी अक्षय सोनवणेंची चौकशी सुद्धा 100% केली असणार. त्यांनी साताऱ्याचे SP असतील, सुनील फुलारे असतील आयजी, यांच्याकडून माहिती घेतली असेल आणि निश्चितपणे अक्षय सोनवणे जे आहेत अक्षय सोनवणेंविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण हे जे अक्षय सोनवणे आहेत ते इतर अधिकाऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आपण मंत्री महोदयांसोबत आपले त्यांचे जे संबंध आहेत त्याचा दुरुपयोग करून त्या वरच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा ते उद्धटपणे वागतात, असं मला अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुद्धा उद्धटपणे वागतात. म्हणजे मी ज्यावेळी पोलीस कोठडीत होतो तर त्यावेळी त्यांनी सातारचे जे आमचे आयओ होते तर त्या आयओंसोबत सुद्धा ह्याची जरा अक्षय सोनवणेची बाचाबाची झालेली होती. कारण सातारा शहरच्या चौकशीमध्ये याने इंटरफेअर केला होता आणि ते तिथल्या आयओंना आवडलं नव्हतं. त्यांनी त्याला
खडसावलं होतं की तू याच्यामध्ये इंटरफेअर करू नको. तशाच पद्धतीने त्याने वडूजमध्ये सुद्धा हे जे घनश्याम सोनवणे आहेत त्यांच्या चौकशीमध्ये सुद्धा याने इंटरफेअर केलं होतं आणि स्वतः घनश्याम सोनवणेने माझ्याजवळ ह्या अक्षय सोनवणेविषयी नाराजी व्यक्त केली होती. ते बोलले होते की हा अक्षय सोनवणे फारच इंटरफेअर करतोय. तर अशा पद्धतीनं या अक्षय सोनवणेंवर वरिष्ठ अधिकारी सतत नाराज होते आणि त्याच्यामुळे आणि नाराज का होते तर हा असले नको ते उपद्व्याप करतो म्हणून नाराज होते. त्याच्यामुळे सदानंद दातेंकडे जो अक्षय सोनवणेंविषयी जो काय त्यांच्या यंत्रणेतून पोलीस खात्याच्या यंत्रणेतून जे फीडबॅक गेलेले होते ते अतिशय नकारात्मक निगेटिव्ह फीडबॅक गेलेले होते आणि त्याच्यामुळे सदानंद दातेंनी ती अक्षय सोनवणेंची बदली केली. आता बघा की ही जे आपली लोकशाही आहे, आपलं संविधान आहे, आपला कायदा आहे, तो किती मजबूत आहे आणि त्याच्यामध्ये किती सौंदर्य आहे. म्हणजे कुणीही स्वतःला संविधानापेक्षा मोठा समजत असेल, कुणीही स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजत असेल, तर लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने असं स्वतःला मोठे समजणाऱ्या व्यक्तीला ताळ्यावर आणता येतं, जमिनीवर आणता येतं, याचं हे अत्यंत चांगलं असं उदाहरण आहे. या अक्षय सोनवणेने तुम्हाला सांगतो त्या म्हणजे दहिवडीमध्ये असताना आणि आता मसवडमध्ये असताना अक्षरशः हैदोस घातला होता. निवडणुकांच्या काळामध्ये तो अतिशय बेकायदा वागत होता. भाजपचे जे काही उमेदवार होते त्यांच्यासाठी तो वाटेल ते करत होता. तिथं त्याने जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांना त्याने त्रास दिला होता. त्यांना धमक्या दिल्या होत्या आणि जणू काही तो मंत्री महोदयांचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीने पोलीस खात्यामध्ये राहून काम करत होता आणि अनेक खोटे गुन्हे त्याने दाखल केले होते. त्याच्या कार्यकाळामध्ये वाळू माफिया वाढलेले होते. त्याच्यानंतर माती माफिया वाढलेले होते. टेंडर माफिया बिंदास होते. तिथं अवैध धंदे खूप चालतात त्या परिसरामध्ये. गांजासारखे अनेक प्रकरणं अशी आहेत की हे अक्षय सोनवणेने त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास केला किंवा तपासामध्ये हायगय दाखवली. म्हणजे पुळकोटीसारखे काही मोठ्या घटना होत्या. त्याच्यामध्ये त्याने हायगय दाखवली. अनेक मर्डरच्या केसेस होत्या. त्याच्यामध्ये त्याने हायगय दाखवली. जिथं गुन्हे दाखल करायला नाही पाहिजेत तिथं गुन्हे दाखल केले आणि जिथं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजे तिथं त्याने हायगय केली. अशा अनेक घटना आहेत आणि माफियांसाठी मात्र तो अक्षय सोनवणे हे माफियांचा चांगला मित्र होता. पत्रकारांमध्ये त्याने काही पत्रकार असे तयार केले होते की ते जे पत्रकार आहेत ते कुणालाही हप्ते मागतात. कुठेही काही घटना घडली ते तिथं जातात आणि तू पैसे दे नाहीतर आम्ही तुझ्या बातम्या लावू. अशा पद्धतीचे धमक्या देऊन पैसे उकळणारे काही पत्रकार तिथं आहेत. मोजके आहेत, पण आहेत. तर असले पत्रकार ह्याचे मित्र आहेत आणि ह्या असल्या पत्रकारांना तो अक्षय सोनवणे सपोर्ट करायचा. तर हे असले अत्यंत गलिच्छ प्रकार किंवा असले अत्यंत अत्यंत समाजविघातक प्रकार या अक्षय सोनवणेच्या कार्यकाळात फोफावलेले होते. त्याच्यामुळे त्याची बदली झाली. हे चांगलं झालं आणि काय आहे की त्या मानखटावमध्ये सगळ्यांना वाटायचं की बाबा हा इतका मजबूत माणूस आहे अक्षय सोनवणे, त्याची बदली होऊ शकत नाही. त्याचं कुणीच काही बिघडवू शकत नाही कारण त्याला ग्रामविकास मंत्र्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे त्याचं काहीही होणार नाही. त्याचीही तिथून जायची बिलकुल इच्छा नव्हती. म्हणजे लोक असं सांगतात की ज्यावेळी त्याची मसवडवरून बदली झाली अक्षय सोनवणेची तर त्याच्या बदलीचा निरोपाचा फार मोठा जंगी कार्यक्रम तिथं घेण्यात आलेला होता. परंतु ज्यावेळी आता मसवडवरून त्याची बदली झाली अक्षय सोनवणेची तर असा काही निरोपाचा कार्यक्रम झाला नाही, होऊ शकला नाही. कारण अतिशय वाईट पद्धतीने अक्षय सोनवणेची बदली झाली. अक्षरशः हाकलून लावल्यासारखी बदली केली गेली. आता मगाशी बोललो तसं ग्रामविकास मंत्र्यांशी त्यांचं चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे एक झालं की ते बोलतात ना दुधाची तहान ताकावर भागवणे, तसं त्यांची सोलापूरमध्ये बदली झालेली आहे. आता सोलापूरमध्ये जे ग्रामविकास मंत्री आहेत तेच तिथं पालकमंत्री आहेत. तर त्याच्यामुळे अक्षय सोनवणेंनी
पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्र्यांचीच मदत घेऊन तिथं बदली करून घेतलेली आहे असं म्हणायला, असा आरोप करायला पुरेसा वाव आहे. परंतु अ, खरं तर अक्षय सोनवणेंना माझा एक सल्ला राहील किंवा त्यांनी 10 जणांना त्यांच्याच पोलीस क्षेत्रातील वरिष्ठ लोकांना जे प्रामाणिक आहेत, कर्तव्य कठोर आहेत, अशा जर काही अधिकाऱ्यांना जर सल्ला विचारला, तर ते अधिकारी सुद्धा सांगतील, की "अक्षय तू जिथं हे जे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्या वरद असताना ते जिथं कार्यरत आहेत, तिथं तू बदली करून घेऊ नको. प्रामाणिकपणे अन्य ठिकाणी जा. जेणेकरून ते तुझ्या करिअरसाठी चांगलं होईल, जेणेकरून तुझ्या प्रतिमेसाठी चांगलं राहील." असं कोणीही व्यक्ती या अक्षय सोनवणेला तसाच सल्ला देईल. कारण त्यांच्यावर ग्रामविकास मंत्र्यांचा स्टॅम्प आहे आणि एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर असा विशिष्ट मंत्र्याचा, विशिष्ट राजकीय नेत्याचा स्टॅम्प असणं, हे अतिशय नामुष्कीचं समजलं जातं, अतिशय वाईट समजलं जातं सरकारी यंत्रणेमध्ये. म्हणजे जे अधिकारी मंत्र्यांकडे ओ-एस-डी किंवा पी-एस म्हणजे खाजगी सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करतात, ते सुद्धा तिथं काम करण्यासाठी गेलेले असतात. ते सुद्धा स्वतःवर आपल्या मंत्र्याचा स्टॅम्प पडणार नाही, याची काळजी घेतात. म्हणजे ग्रामविकास मंत्री जे आहेत, त्यांचे जे अ, खाजगी सचिव आहेत कोटेकर, कोटेकर माझे मित्र आहेत चांगले, जुने मित्र आहेत. आता काय मी फार त्यांच्या संपर्कात नाही, पण पूर्वी जुने माझे चांगले मित्र. ते कोटेकर सुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःवर या ग्रामविकास मंत्र्यांचा स्टॅम्प अजिबात लावून घेतलेला नाही. तर मग अक्षय सोनवणे हा तर एका तालुक्यापुरता अधिकारी मर्यादित आहे आणि मग त्यांनी असा स्वतःवर स्टॅम्प लावून घेणं हे अतिशय वाईट आहे, चुकीचं आहे. म्हणजे अगदीच त्या तालुक्यातलं जर उदाहरण घ्यायचं जरी म्हटलं, तरी तिथले जे तहसीलदार आहेत, अहिर आहेत किंवा त्या प्रांत मॅडम आहेत उज्ज्वला गाडेकर, यांनी सुद्धा स्वतःवर मंत्र्याचा स्टॅम्प लावून घेतलेला नाही. म्हणजे त्या मंत्र्यांचे खास आहेत वगैरे असं कुणी त्यांच्यावर आरोप करत नाहीत. ते त्यांचं काम करतात. त्यांना काही कामं मंत्र्यांच्या दबावामुळे करावं लागतात. हा भाग निराळा. परंतु त्यांच्यावर तो स्टॅम्प नाही असा असा स्टॅम्प अक्षय सोनवणेवर आहे. तर अक्षय सोनवणेने अन्यत्र कुठेतरी बदली करून घ्यायला पाहिजे. परंतु त्यांना सुद्धा म्हणजे जणू काही मंत्र्या वाचून करमत नाही आणि मला हेच मंत्री पाहिजेत की काय असं त्यांचा हेका असावा म्हणून त्यांनी सोलापूरमध्ये बदली करून घेतली. आता मुद्दा असा आहे की माझं सोलापूरच्या जनतेला सांगणं आहे की तुमच्याकडे आता हा जो अक्षय सोनवणे येतोय, त्याने या मान खटावमध्ये प्रचंड धुमाकूळ घातलेला होता. प्रचंड बेकायदा, अवैध कामं केलेली होती आणि मंत्र्यांनी काही सांगितलं तर तो वाटेल तो काहीही करतो. तर सोलापूरच्या जनतेला माझं सांगणं आहे, की तुम्ही सावध राहा. ते कुठल्या पोलिस स्टेशनमध्ये येतायत ते बघा आणि तिथले जे काही पक्ष आहेत, मग सत्ताधारी भाजप असेल किंवा शिवसेना, सत्तेतला शिवसेना असेल, सत्तेबाहेरची शिवसेना, राष्ट्रवादी, सत्तेतले राष्ट्रवादी असेल, सत्तेबाहेरचे राष्ट्रवादी, सत आणि काँग्रेस. तर ह्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांना माझं सांगणं आहे, की हा जो अक्षय सोनवणे आहे, तो समाजासाठी अत्यंत घातक आहे, सरकारी यंत्रणेसाठी घातक आहे, चळवळीसाठी घातक आहे. मी चळवळीतल्याही लोकांना सांगेन, जे छोटे-मोठे पक्ष आहेत सगळे, वंचित बहुजन आघाडी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, सगळे पक्ष जे आहेत, राजू शेट्टींचा पक्ष असेल, बच्चू कडूंचा पक्ष असेल, आणखी तिथले काही स्थानिक पक्ष असतील, तर त्या सगळ्या पक्षांच्या लोकांना माझं सांगणं आहे, की तो अक्षय सोनवणे तिथं आला रे आला, रुजू झाला, की त्याच्यावर लक्ष ठेवा. तो कोणत्या केसेस कसा हाताळतो ते बघा. तो राजकीय दबावातून काही केसेस हाताळत तर नाही ना? तो मुद्दाम कोणाला खोट्या प्रकरणात अडकवत तर नाही ना? तो तिथं जसं मान खटावमध्ये त्याने अ, हे जे बेकायदा वाळू व्यावसायिक आहेत, बेकायदा टेंडर माफिया आहेत, तर यांच्यासोबत जसं त्याचं संधान बांधले गेलेलं आहे, तसं तो इथं करणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाचं पत्रकारांना माझं पत्रकार बांधवांना सांगणं आहे, की तिथं आल्यानंतर तुम्ही त्या ज्या तालुक्यात तो येईल, ज्या पोलिस स्टेशनमध्ये येईल, त्या पोलिस स्टेशनच्या पत्रकार त्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांना माझं सांगणं आहे, की तो तुम्हाला गोड बोलेल, तुम्हाला पुरस्कार देईल, आदर्श पत्रकार पुरस्कार. तर तुम्ही त्याच्या गोड बोलण्याला फसू नका. त्याचा पुरस्कार कुठला घेऊ नका. तुम्ही कठोर पत्रकारिता करा, खरी पत्रकारिता करा आणि अ,
त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि तो त्याने बघा कसं आहे, की बिहारसारखी परिस्थिती त्या मानखटावमध्ये आहे. अगदी बीडपेक्षा भयानक परिस्थिती त्या मानखटावमध्ये आहे. कशामुळे परिस्थिती अशी आहे, तर ह्या अक्षय सोनवणेसारखे अधिकारी तिथं होते, म्हणून ती परिस्थिती तशी आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये अशी परिस्थिती बिहारसारखी किंवा मानखटावसारखी परिस्थिती जर करायची नसेल, तर या अक्षय सोनवणेला वटणीवर आणण्याचं म्हणजे कायद्याच्या चौकटीतून, संविधानाच्या चौकटीतून वटणीवर आणण्याचं काम सोलापूरच्या जनतेने करावं, असं माझं त्यांना सांगणं आहे. धन्यवाद.